वर्षानुवर्षे राहत असलेल्या जागेतून विस्थापित करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय। या विरोधात आरुंदा हुसेनवाडी येथील मच्छीमार बांधवांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली। यावेळी काहीही झालं तरी आम्ही विस्थापित होणार नाही असा इशारा या मच्छीमार बांधवांनी प्रशासनाला दिलाय। वर्षानुवर्षे राहत असलेल्या घरातून विस्थापित करण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू झालाय। या विरोधात आरुंदा हुसेनवाडी येथील मच्छीमार बांधवांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भात मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या मच्छीमार बांधवांनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली। यावेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुका प्रमुख मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली हे मच्छीमार बांधव तहसीलदारांना भेटले। गटा सत्ता मिळाली की आपले स्वतःचे पैसे घर भरतायत, लोकांना जनतेची यांच्या काहीच काळजी नाही। समाज मेला तरी चालेल खाडीत समुद्रात। माझं हे थांबून काय, मी यापुढे किनारपट्टीच्या मच्छीमारांच्या वस्तीतल्या जमिनी विकू देणार नाही। हे कायद्याने तिथले मच्छीमारांना त्या जमिनीचा अधिकार मिळाला पाहिजे। आणि नितेश साहेबांनी म्हणजे मच्छीमार मंत्री यांनी तातडीने जिथे असतील, दिल्लीला असतील तर आरुंदाला त्यांनी भेट द्यावी। ताबडतोब ह्या वार्ताहरांच्या बातमी ऐकून आज कित्येक वर्षापासून वर्षानुवर्षे राहत होतो। आज घराभोवती जमीन नाही ह्या कारणानुसार हे सगळं चाललेलं आहे नाटक। पण घराभोवती जरी जमीन आमच्या मालकीची जरी नसली तरी आम्ही कायद्याने हक्काने वापरतो आहे। आणि जर मच्छीमारांना विस्थापित करण्याचा जर प्रयत्न केला ना तर सरकारला नाही आढळलं तर ह्या नावाचं मच्छीमारच नसेल एवढी समजा। माझं नाव गोकुळदास विठोबा मोठे। पण स्थलांतरित करू देणार नाही आणि स्थलांतरित होणार नाही। आणि स्थलांतरित जर केलं, तिथे डोंगरावर केलं तर डोंगरावरती खाडी घेऊन येणार त्यांच्या गोष्टी। ही माझी आज ठाम भूमिका आहे। आणि आरुंदाच्या पूर्ण मच्छीमार किनारपट्टीवर स्थलांतरित होऊ देणार नाही आणि आता यापुढे जमिनी विकू देणार नाही। हे जमिनी आम्हालाच मिळाले पाहिजे। सरकारने आज मत्स्य उद्योग मंत्री राणे साहेब आता जिथे असतील तिथे आरुंदाच्या मच्छीमारांना त्यांनी ताबडतोब भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे।